नमस्कार. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध ग्राउंड लॉर्ड्सवर सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना रंगत आहे आणि भारतीय संघाला विजयाची नामी संधी या कसोटी सामन्यात येऊन ठेपलेली आहे. आणि या सामन्यामध्येच भारतीय महिला फलंदाजाने एक रेकॉर्ड विक्रम आपल्या नावे केलेला आहे. ती महिला खेळाडू नेमकी कोण आहे? ती सध्या भारतीय संघामध्ये आहे, तर ती IPL कोणत्या संघाकडून खेळते याबद्दल इत्यंभूत माहिती देणं हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. आणि त्या महिला खेळाडूंनी रेकॉर्ड कोणता केलेला आहे याची इत्यंभूत माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रिकेट संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, खेळाडूंनी केलेली विक्रम याची इत्यंभूत माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लॉर्ड्स म्हणजे अर्थात क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणारे हे ग्राउंड सध्या एकदम चर्चेमध्ये आहे. त्यास कारण ही तेच आहे की भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सध्या रंगत आहे आणि भारतीय संघाला विजयाची नामी संधी चालून आलेली आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर शतक मारणारी पहिली भारतीय महिला एक खेळाडू ठरलेली आहे. ती नेमकी कोण आहे, तिचा प्रवास आतापर्यंत कसा होता हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. लॉर्ड्सच्या मैदानावर शतक मारणारी पहिली खेळाडू भारतीय महिला म्हणजे यास्तिका भाटिया हिने आपले नाव इतिहासामध्ये कोरलेलं आहे. यास्तिकाचं पूर्ण नाव यास्तिका हरीश भाटिया. तिचा जन्म 1 नोव्हेंबर 2000 रोजी झालेला होता. तिचं जन्मस्थान भारतातील बडोदा गुजरात या राज्यातील आहे. ती यष्टिरक्षक फलंदाज आहे आणि ती डावखोरी फलंदाज देखील आहे. तिचा स्थानिक संघ बडोदा संघ आहे आणि IPL मध्ये ती मुंबई इंडियन्स या संघाकडून क्रिकेट खेळत असते. क्रिकेटची कारकीर्द तिची कशी आहे ते आता जाणून घेऊयात. तिचं आंतरराष्ट्रीय पदार्पण सप्टेंबर 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये तिने पदार्पण केलेलं होतं. तर त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये तिने तिचे T20चे पदार्पण झालेलं आहे. अशा रीतीने तिने कसोटी, एकदिवसीय आणि T20 हे तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. ऐतिहासिक शतक सध्या भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट यांच्यात एकमेव कसोटी सामना क्रिकेटची पंढरी या लॉर्ड्स या मैदानावरती सध्या एकमेव कसोटी सामना चालू आहे आणि या मैदानावरती शतक करणारी ती जगातील पहिली महिला ठरलेली आहे. भारताकडून देखील ती पहिली महिला ठरलेली आहे. कोण आहे? MPSC साठी प्रश्न चालू घडामोडी अंतर्गत विचारला जाऊ शकतो की लॉर्ड्सवर शतक मारणारी पहिली भारतीय फलंदाज कोण? तर ती यास्तिका भाटिया. आणि जगातली सुद्धा पहिली महिला कोण आहे? तर यास्तिका भाटिया हीच आहे. ऐतिहासिक शतक तिने नुकतंच लॉर्ड्स या मैदानावरती मारलं असल्यामुळे ती सध्या चर्चेतला विषय राहिलेली आहे. इंग्लंड विरुद्धच्या लॉर्ड्स येथे खेळले गेलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात तिने शानदार शतक झळकवलं आहे. तसेच या विक्रमासह लॉर्ड्सवर कसोटी शतक करणारी ती जगातील पहिलीच महिला खेळाडू ठरलेली. हा एक विक्रम तिच्या नावावरती झालेला आहे. चालू घडामोडी अंतर्गत प्रश्न विचारला जाऊ शकतो की लॉर्ड्सवर शतक मारणारी जगातील पहिली महिला कोण? तर यास्तिका भाटिया ही भारतीय महिला आहे. देशांतर क्रिकेटमध्ये ती बडोद्याकडून स्थानिक क्रिकेट खेळते. बडोदा संघाकडून ती स्थानिक क्रिकेट खेळत असते. तर महिला प्रीमियर लीगमध्ये ती मुंबई इंडियन्स लीग संघाकडून खेळते. ती उत्कृष्ट फलंदाजीसोबत यष्टिरक्षण सुद्धा चांगल्या रीतीने करत असते. तिने 2022चा एकदिवसीय विश्वचषक, 2024चा T20 विश्वचषक व 2022ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व आतापर्यंत केलेले आहे आणि अशा रीतीने तिची आंतरराष्ट्रीय कामगिरी राहिलेली आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारतीय महिला फलंदाज यास्तिका भाटिया हिचा जीवन परिचय आणि क्रिकेटची कारकिर्दी याबद्दल प्रकाश जोड टाकणारा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स या मैदानावरती सुरू असून या कसोटी सामन्यात एकमेव मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे तो यास्तिका भाटिया हिने की लॉर्ड्सच्या मैदानावरती शतक करणारी जगातील पहिली महिला खेळाडू ती ठरलेली आहे. तसेच भारताकडून देखील पहिली महिला ती ठरलेली आहे जिने लॉर्ड्सच्या मैदानावरती शतक मारलेलं आहे. अशा रीतीने MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडी अंतर्गत माहिती व्हावी याच उद्देशाने हा व्हिडिओ मी बनवला होता. चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला जास्त तर क्रिकेट प्रेमींपर्यंत शेअर करा. MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.